तुम्हाला माझ्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल आता. झाले ना चौकशी? आम्हाला एका मुलीची डेड बॉडी सापडली. बरं आहे का? आम्हाला जरा दोन गोष्टी सापडल्यात त्या तुम्ही बघून घ्या. जमदाडे, प्रत्येक फोन काही सारखा नसतो. हा तुमच्या मुलीचा फोन आहे का बघा. नक्की मुलीचाच आहे का तुमच्या? कधी तिचा फोन हातात घेऊन पाहिलाय का तुम्ही? चेक नाही करत पण साऊचाच फोन आहे. चावी दे. उघडून बघू नका, एव्हिडन्स आहे तो. चावी तुमची आहे का बघा. माझी ओके. सो जी डेड बॉडी सापडली आहे ती काहीतरी बोल ना भाग्यश्री. बघा ना तिला काय झालंय. तुम्ही तरी उठवा ना तिला. बघा ना भाग्यश्री. भाग्यश्री उठ ना ग. भाग्यश्री. डेड बॉडी भाग्यश्री दळवीची आहे. मॅडम, डेड बॉडी भाग्यश्री दळवीची आहे, सावनीची मैत्रीण. भाग्यश्री दळवीच्या वडिलांनी जेव्हा आम्हाला सांगितलं होतं की ब्रेडचा पुडा आणण्यासाठी त्यांनी मुलीला पाठवलं होतं, तेव्हाच मला ही गोष्ट स्ट्राईक झाली होती. आपण जेव्हा तुमच्या मुलीच्या लास्ट लोकेशनला गेलो तिथे मला अनओपन हा ब्रेडचा पुडा सापडला. हो, ऐका ना, तो एव्हिडन्स आहे, परत द्या. दळवी म्हणाले तेव्हाच सगळ्या गोष्टी आम्हाला कन्फर्म झाल्या होत्या. आता विषय असा आहे की मी माझी टीम घेऊन आज सकाळी पुन्हा एकदा त्याच जागेवर गेलो होतो. जय हिंद. Uzo, my boy. Uzo, come here, come here. Good boy, good boy, good boy. चला, कामाला लागूया. गळवी. अच्छा, म्हणजे ती इथून परत गेली? कोण सर? भाग्यश्री दळवी. म्हणजे इथे इथे मागच्या बाजूला त्यांचं घर आहे, बरोबर? तिच्या आईने तिला सांगितलं होतं ब्रेड आणायला जा. रात्री ती बाहेर पडली, ती मेन रोडनी गेली नाही, तिने शॉर्टकट घेतला, तो हा शॉर्टकट. पण मग इथून ती परत येतोय तो. करेक्ट. इथे ब्लड पार्टिकल्स आहेत. इथले ब्लड सॅम्पल्स कलेक्ट करा, फॉरेन्सिक.
गळवी सर. माणसांना बोलून घ्या, खणाला सांगा. जमदाडे येस सर. फॉरेन्सिक. येस सर. हाताने काढा माती. सर, बॉडी काय कंडिशन मध्ये? डिकम्पोज नाही झालीये फार. कपडे आहेत अंगावर. तुम्ही ओके आहात ना? मला काय झालं? वाटत नाही तसं. काय नाही झालं मला. तू उगाच खोदून प्रश्न विचार नको. सर, वाटलं म्हणून. एवढी वर्ष झाली डिपार्टमेंट मध्ये काम करतोय मी, पण आजही मुलीची बॉडी असं ऐकलं ना, सांगता नाही येत. असं त्रास होतो मला. काय असतो आता एकेकाचा वीक पॉइंट. भोसलेचा हा आहे. सर, बॉडी जवळ ह्या 2 वस्तू सापडल्या. ही चावी त्या गाडीची आहे का बघा. भाग्यश्री दळवी, कॉलेजला जाणारी एक साधी सुधी मुलगी, 18 वर्षाची. तिचा मर्डर होतो. तिची डेड बॉडी सापडते. त्या डेड बॉडीच्या बाजूला आम्हाला 2 गोष्टी सापडतात. सावनी मिरजकरचा हा मोबाईल आणि अभय मिरजकरच्या गाडीची चावी. त्याचा अर्थ असा होतो की घटनास्थळी एकतर मुलगी होती किंवा बाप होता, किंवा मुलगी आणि बाप दोघंही होते. कळलं गळवी? हो सर. नंबर 2, आपली मुलगी पार्टीला गेली एवढंच आईवडिलांना माहिती असतं, पण ती कोणाबरोबर गेलीये, कशी गेलीये याबद्दल त्यांना काहीच माहिती नसतं. आता काय, एक तर त्या गोष्टी आईवडिलांना खरंच माहिती नसतात, किंवा तोडक्या मोडक्या आईवडिलांना माहिती असतं, किंवा आईवडिलांना सगळं माहिती असतं पण ते पोलिसांना सांगत नसतात. इथपर्यंत कळलं का जमदाडे? येस सर. व्हेरी गुड. आता आपण जरा मागे जाऊया. आठवतंय मिरजकर, मी तुमच्या घरी आलो होतो त्या दिवशी मी ऑन ड्युटी नव्हतो. त्या दिवशी तुमच्या मुलीच्या बॅगेत 50,000 रुपयाचं बंडल सापडलं. मिरजकरांना विचारलं एवढे पैसे तिच्याकडे कुठून आले, तर मिरजकरांनी माझात मला उत्तर दिलं, आम्ही आमच्या मुलीला एवढेच पैसे देतो. आठवतंय? त्याच वेळी ना मी एक भविष्यवाणी केली होती. सांगितलं होतं मिरजकरांना की एक दिवस तुझी पोरगी तुला गोत्यात आणेल, प्रॉब्लेम मध्ये आणेल. ठरली की नाही? माझी भविष्यवाणी खरी ठरली. बरोबर ना मिरजकर? तुला काय म्हणायचंय भोसले? शहरामध्ये जे काही ड्रग रॅकेट चालू आहे त्या ड्रग रॅकेटशी तुझ्या मुलीचा डायरेक्ट संबंध आहे. तोंड सांभाळून बोल. आवाज खाली कर. या सगळ्या गोष्टी तुझ्या बरोबरच कशा घडतात रे? उदय समेळ हे ड्रग रॅकेट जो संपवण्याचा, फोडण्याचा प्रयत्न करत होता, त्या माणसाचा खून झाला. कुठे राहतो तो? तुमच्यापासून 2 बिल्डिंग सोडून बाजूला. अमित कारखानीस, तुझी बायको शिकवते ना त्याच्या शाळेमध्ये. आणि अमित कारखानीसचा जेव्हा खून झाला तेव्हा त्याला भेटलेली शेवटची व्यक्ती तुझी मुलगी आहे. राठोडनी केले ना खून, तूच म्हणालास. बरोबर ना? मग त्या राठोडला शोधण्यासाठी आम्ही धनलक्ष्मी अपार्टमेंट मध्ये गेलो तेव्हा आम्हाला कोण सापडलं तिथे? मिरजकर तू. नंतर त्या राठोडची डेड बॉडी आम्हाला कुठे सापडली? मिरजकर तुझ्या गाडी. हे सगळं तुझ्याच बाबतीत कसं होतं रे? ऐका उत्तर. हे बघ काय ना, तू, तुझी बायको आणि तुझी मुलगी
सगळे पुरावे आम्हाला तुमच्याकडे घेऊन जात आहेत. आता मी तुला सांगतो, तुझी मुलगी हरवलेली नाहीये, तुझी मुलगी पळून गेलीये आणि तिला पळून जाण्यासाठी तू मदत केलीस. एक नंबरचा गेमाड माणूस आहेस तू. अभय थांब. अभय शांत राहा, तुला साऊची शपथ आहे. इथे मारामाऱ्या नकोय, तू शांत हो. ऐक जरा, ऐक ऐक बायकोच ऐक. तुमचं काही बरोबर असलं तरी माझ्या मुलीवर असा आरोप करण्याचा अधिकार नाहीये तुम्हाला. मुलीवर नाही, नवऱ्यावर करतोय आरोप. पण ते सिद्ध नाही झालंय अजून. होईल ना. मग झाला की बोला ना. राहिला प्रश्न माझ्या मुलीचा, तर मी खात्रीपूर्वक सांगू शकते की ती यातली नाही. हा सगळा योगायोग आहे. तू तर बोलूच नकोस. श्रद्धा अभय मिरजकर, माहेरची श्रद्धा व्यंकट सावंत. तुमच्या रक्तातच खोटे आणि रक्तरंग दाखवतच ना शेवटी. पण काही अनुवांशिक आजार असतात. तो बाप आहे माझा, त्यामुळे माझ्यात आणि तुझ्यातही त्यांचंच रक्त आहे. अभय, अभय, अभय. पोलीस स्टेशन आहे. मग समजावा तुमच्या वाट झाला. एका सामान्य माणसासारखी इथे कंप्लेंट नोंदवली मी माझ्या मुलीच्या मिसिंगची. 4 दिवस झाले, त्याला विचारा काय केलंय. विचारा ना. आज माझी बायको इथे कशी बशी उभी आहे. माझ्या म्हाताऱ्या आई वडिलांनी अंडरटॅक केला का, तर माझी मुलगी मिळत नाहीये म्हणून. आणि हा मला सांगतो माझी मुलगी आणि मी मिळून ड्रग रॅकेट चालवतोय. अरे हा कुंड आहे. मिरजकर, कबाड बंद बसले. बस. तू काय आणि कसं बोललायस ते ऐकलंय मी. नाही आज नाही चाललंय. थांब तू थांब आई. हे आज नाही चाललंय. खूप दिवसापासून करतोय. त्या दिवशी तर विदाऊट वरती आमच्या घरी आला आणि माझ्या मुलीला धमकावत होता. आज माझ्या बायकोचा पास्ट काढत होता. काय गरज आहे. उद्या मी रिटर्न कंप्लेंट करतो याच्या अगेन्स्ट. हा माणूस माझ्या मुलीच्या केसवर नकोय मला. हे बघा मिरजकर, कुणाला केसवर ठेवायचं आणि कुणाला काढायचं तो आमचा प्रश्न आहे आणि आमचा निर्णय असेल तो. तुम्ही त्याबद्दल बोलू नका प्लीज. ह्याच्या वर्तवणुकीबद्दल ह्याच्या वतीनं मी तुमची माफी मागते. तुम्ही प्लीज शांत व्हा आणि बाहेर थांबा. तुमचा प्रॉब्लेम कळलाय मला, मी बोलवते तो. हे बघा मॅडम, प्लीज अभय, पण बाहेर थांबूया. चल अभय. तुला काय पिसाळलेला कुत्रा चावलाय का डोक्यावर पडलायस तू? मॅडम गप्पा बस. आणि देव अक्कल वाटत होता तेव्हा शेण खायला गेला होतास का तू? आणि राग वाटायला गेला तेव्हा मात्र पोत्याने भरून आणलाच राग. मॅडम मला शट अप. ही काय पद्धत नाहीये लोकांची बोलण्याची. कोण समजतोस कोण तू स्वतःला? भोसले, लोकांचे राडे सोडवणं ही आपली जबाबदारी आहे. राडे करणं ही नाही. कळलं तुला? आणि तुला तुझ्या टेम्परवर कंट्रोल ठेवायला लागेल, नाहीतर ना वाट लावशील एखाद्या दिवशी सगळ्यांची. आणि माझी वाट लावायचा प्रयत्न करायचा नाही भोसले, नाहीतर घरी बसवीन मी. कळलं? सॉरी मॅडम. हे असे डोळे दाखवणार नसशील ना तरच सोडे ना मी तुझे हात. आणि मी तुला भरवणार वगैरे नाहीये. इतकी चांगली नाहीये मी. हात सोडले तरच तुला खाता येईल. सोडू हात. हे किती मात करतेस ग? हा, आणि मला पण काय मजा येत नाही तुझ्या बरोबर हे असं वागायला. पण तू ऐकत नाहीयेस ना. कशाला बॅड ट्रिप देतेस? चला, साधा प्लॅन होता माझा. 50 लाखांचा हा सगळा माल विकून पैसे घेऊन बँगलोरला छू व्हायचं. आता खरं तर मी इथे फालतूगिरी करण्याऐवजी ना तिथे बँगलोरला असायला हवे होते. खरं तर तुझा काहीच संबंध नाहीये. मला वाटलं तुझं डोकं आउट झालंय, तुला पण जरा फन करता येईल म्हणून मी तुला बोलवलं होतं. त्यात तू चक्कूगिरी करायला गाडी आणलीस. म्हटलं पळून झालं तुझी मदत होईल. तुझी गाडी बंद पडली आणि माझे सगळे पुढचे रस्ते. दिसतोय तो? नाही. कोण आहे तो माणूस आणि का लागले आपल्या मागे? शांत हो यार. तू डोक्यात नको जाऊ. सांग आधी, आपल्या गाडीत पाणी आहे का?
सांग आता. तुला माहितीये या बॅगेत काय? 50 लाख रुपये. 50 लाख? आर यू मॅड? काय त्याच्यात? ड्रग्स. नट्स. तू मी एक ड्रग पेडलर आहे. म्हणजे मी ड्रग्स विकते. ह्या बॅगेत ना 50 लाखांचे ड्रग्ज आहेत सॅज. आणि हा सगळा माल मला ह्या पार्टीत संपवायचा होता. तुला माहितीये ह्या कामाचे मला किती मिळणार होते? फक्त 50,000. नॉट फेअर ना? पण पहिल्यांदा माझ्यावर विश्वास ठेवून या लोकांनी मला एवढा माल दिला. कारण लास्ट टाइमच्या पार्टीमध्ये ना मी सगळा माल करेक्ट विकला होता सॅज. पण या धंद्यात खूप रिस्क आहे ग. पण सॅज मला ना आता या धंद्यातनं बाहेर पडायचंय. पण मी हे सगळं पैशांसाठी करत होते ग. तुला माहितीये मी आज काय केलं? मी आज पब्लिकला ड्रग्स दिलेच नाहीयेत. मी त्यांना झोपेच्या गोळ्या दिल्यात सॅज. आणि हा खरा माल आहे. आणि हा मी विकणार आहे आणि सगळा प्रॉफिट मी कमवणार आहे सॅज. कदाचित 50 लाखाचे 70 लाख मिळतील मला. आणि हा सगळा माल घेऊन मी पळून जाणार आहे बँगलोरला. मुंबई ते ड्रग कार्टेल कशाशी काहीच संबंध नसणार आहे माझा. यार सगळं सेट होतं सॅज. हा कुठून तडमडला यार मध्ये. पण तो माणूस काय येतोय आपल्या मागे? आता नाही येतोय. तो माणूस मुळात इथे यायलाच नको होता. यार मी बंगला बदलला यार सगळ्यांना चकमा द्यायला. पण हा तडमडला तिकडे. हा किलवर पण ना चला कोणावर विश्वास ठेवत नाही. किलवर म्हणजे तुझे? माझा बाप नाही येतो. ते मी खोटं बोलले होते. किलवर म्हणजे माझ्या धंद्यातला बॉस. ते जाऊ दे यार सॅज. ती सोड सॅज. तू तोंड बंद ठेव हा सॅज प्लीज. हे बघ तू पार्टीला आलीयस ना हे कोणालाच माहित नाहीये. आणि मी कोणाला काहीच सांगणार नाहीये सॅज. यार तू तुझ्या बापाकडे परत जा. आणि प्लीज प्लीज कधीच कोणाशी काहीच बोलू नकोस यार याबद्दल. सॅज कळतंय ना तुला काय बोलतेय मी? आणि अगं त्या माणसाला तुझा चेहरा लक्षात राहणं शक्यच नाहीये. कारण मुळातच तो माणूस माझ्या मागावर आहे. सो डोंट वरी सॅज. हे बघ इथून आपण निघालो ना की आपण सुटलो सॅज. ओ गॉड. नंतर काय झालं? गाडीला काय झालं आता? डोंट वरी सॅज. थांब मी बघते. अरे सॅज थांब थांब. अगं गाडी पंक्चर आहे. हे बघ टायर पंक्चर आहे. अरे बापरे. शिट यार. नट्स आता काय करायचं? मला नाही येते बदलता. इथे कोणी दिसतही नाहीये. सॅज ऐक तू माझा ऐक जरा थांब. मला विचार करू दे. तिथे एक बस दिसतोय. मी बघते. तू थांब मी आले. हे सॅज अगं. दादा हॅलो हॅलो. मदत हवी होती. टायर पंक्चर झालाय.
गॅरेजवाला आहे का कोणी? सॉरी, थँक्यू. नट नताशा. आपल्या घरात डायल केलेला नंबर यावेळी नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे.